आठवण. याद आ रहा है तेरा प्यार. मी बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, तुम्ही आमच्या लव्ह स्टोरी कुठपर्यंत ऐकलेला आहे? पार्ट 3 पर्यंत ऐकलेला असाल. आज तुम्हाला ऐकायला भेटणार आहे पार्ट 4. तर मित्रांनो, एवढे दिवस झाले ते सगळ्यांचे कमेंट येतात ते ताई दादा, वहिनी दादा, तुम्ही तुमच्या लव्ह स्टोरी पार्ट 4 कधी अपलोड करणार आहे? तर आज आपले आलेला आहे पार्ट 4 लव्ह स्टोरी ऐकायला तुम्हाला भेटणार आहे. तर चला स्टार्ट कोण करणार आहे? आम्ही लग्नाच्या आधी तुम्हाला इथपर्यंत ऐकायला भेटलेलं असेल मित्रांनो, की आई वडील समोर आम्ही कोर्ट मॅरेज लग्न केलेलं होते. तर लग्नाच्या आधी जेव्हा आम्ही फोनवर बोलत होते तेव्हा आम्ही कसं बोलत होते हे तुम्हाला सगळ्यांना ऐकायला भेटणार. खूप मजा येईल आजच्या व्हिडिओ. मित्रांनो, काय झालंय, किती कशी झाली लव्ह स्टोरी ही सुद्धा भरपूर दिवस झाल्यामुळे आम्हाला सुद्धा आठवायला वेळ लागतोय. आणि इतक्या दिवसानंतर ना, आज 10-15 दिवसानंतर ना आज लव्ह स्टोरीचा पुढचा पार्ट येतोय. कशामुळे हे पण सांगतो मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आहे, मी मजुरी करतो किंवा शेतीमध्ये काम करतो, शेतातली कामं करतो, दुसऱ्याच्या शेतातली कामं करतो. त्यामुळे लव्ह स्टोरीचा व्हिडिओ काढायला तेवढा वेळ भेटत नाही. कारण की काम कशामुळं करतो? मनी. दिस इज अ मनी प्रॉब्लेम. त्यामुळे मित्रांनो, त्यासाठी काम करावं लागतं थोडंसं. दुसऱ्याचे आणि पण दुसऱ्याच्या शेतात शेतात काम करायला गेल्यावरती स्वतःसाठी वेळ निघत नाही. आपल्याला दुसऱ्यासाठी वेळ काढावा लागतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ निघत नाही. त्यामुळे व्हिडिओ काढायचा राहून जातो मित्रांनो. आणि आत्ता सांगतो खरा पॉईंट, लव्ह स्टोरीचा खरा पॉईंट. तर कशी शिल्पा माझ्यावरती प्रत्येक गोष्टीवरती रागवायची. का रागवायची? एकदम अशी ठुम फुगून बसायची. कधी कधी तर नंबर ब्लॉकला टाकून बसायची. कधी तर सगळंच नंबर ब्लॉकला, सगळीकडून ब्लॉकला करून टाकायची. मित्रांनो, सक होणार आहे ना. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ला सगळ्यांना म्हणजे सक होतात की माझा बॉयफ्रेंड कुठे जातो, कुणाशी बोलतो, काय करतोय, असं म्हणजे सक मित्रांनो, होतात. मी ह्याच्या आधी कंपनीत कामाला होतो. तुम्हाला तर माहिती कंपनीचे रूल कसे असतात. त्या ताईला माहित नाही. त्यामुळे माझी एक इच्छा आहे की ह्यांना पण रूल येणार काहीतरी यावं. तेव्हा कळेल की कंपनीचे रूल कसे असतात. मित्रांनो, जेव्हा ते कामावर जात होते ना, तेव्हा म्हणजे मला लय सक व्हायचे. कारण की तिथं मोबाईल अलाउड न होता, त्यामुळे ते मोबाईल नव्हता घेऊन. ज्यावेळेस मी पुण्यात होतो ना मित्रांनो, त्यावेळेस तिथं मोबाईल अलाउड नव्हता कंपनीमध्ये. आणि नेलं की गुपचूप चोरून वापरावा लागायचा. चोरून चोरून बोलावं लागायचं. जेवायचं म्हणलं तरी चोरून चोरून फोन करायचा. हॅलो, मी जेवतोय, तू जेवली का? जेवली असेल तर मग मी जेवतो, असं बोलावं लागायचं. हा. आणि नसेल जेवली तर मग मी पण नाही जेवणार असं मी पण म्हणायचो मित्रांनो. जे आहे ते रिअल सांगतो, तुमच्यापासून काय लपवायचंय, जे हो. चाललंय ते सांगतोय. आणि मित्रांनो, जेव्हा आम्ही दोघं प्रेम केलं, जेव्हा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते, तेव्हा आहे ना, जैसे कि म्हणजे मला खूप डाउट व्हायचे, खूप शक होत होता कि मुझे ऐसा लगता था कि कहीं ये झूठा तो प्यार नहीं दिखा रहे हैं, दिखावे का तो प्यार नहीं कर रहे हैं, बाद में जाके ब्रेकअप तो नहीं कर लेंगे, असं मला वाटत होता. म्हणजे टाइमपास तर नाही लावला असं वाटत होता. मित्रांनो, तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय का मी अरे हिच्याशी ना टाइमपास ना केले? ना, टाइमपास नाही केला. तर मित्रांनो, मला सांगा, कंपनीत गेल्यानंतर प्रत्येकाशी बोलावं लागतं, प्रत्येकाशी राहावं लागतं, मिळून जुळून राहावं मिळून लागतं. जुळून राहावं लागतं. कंपनीतच नाही, बाहेरच्या जगामध्ये सुद्धा मिळून जुळून राहावं लागतं. काही लोक जे असतात की आपल्या पाठीमागं वाईटपणा पण करत असतात, पण सगळ्यांना तोंड देऊन राहावं लागतं, हे की नाही? तर बरोबर आहे. मित्रांनो, ज्यावेळेस कंपनीत होतो त्यावेळेस जर चुकून एक फोन जरी नाही उचलला किंवा एखाद्या मेसेजचा जरी रिप्लाय नाही दिला, तरी ह्यांची जी बुद्धी जी असतात ना, डोकी, ह्यांच्या डोक्यामध्ये शक नावाची एक रोग असतो. तो रोग आहे ना, प्रत्येक लेडीजला, जे आपल्या एखाद्या व्यक्तीला ती प्रेम करत असते ना, त्या लेडीजला प्रत्येक असते. किंवा शक्यतो प्रत्येक बायकोला म्हणता येईल आता सध्या आपल्या भाषेमध्ये, प्रत्येक बायकोला नवऱ्याबद्दल शक ही होत बिमारी असते. असतीच. हा. तर मित्रांनो, तुम्हाला सांगते की जेव्हा फोनवर आम्ही बोलत होते ना, तेव्हा रात्रीचे किंवा दिवसा जेव्हा पण आम्ही फोनवर बोलायचे, म्हणजे बोलता बोलता टायमिंग तुम्हाला सांगते. जसं की सकाळी फोन आला, झोपून मी किती वाजता उठत होते माहिती का? 8 वाजता, 9 वाजता, सकाळी 9-10 वाजता. तोपर्यंत हे डब्बा बिब्बा म्हणजे आई डब्बा बिब्बा करून त्यांना देत होते, ते कामं निघून जायचे. आणि तेव्हा मी झोपून उठायचे आणि माझा फोन चालू राहायचे कंटिन्यू आमच्या दोघांचे. आणि माझा फोन आहे ना. अहो, ह्यांचा शक तर असा आहे, एकदा मी ह्यांना आमचा फोटो पाठवला, आईचा, माझ्या, सपना दिदी आणि सोना दिदी, आमच्या बहीण भावंडांचा फोटो कुठला पाठवला? लग्नाचा 2018 साली.
लग्नाचा फोटो पाठवला, त्यांचं लग्न झालं तेव्हा फोटो पाठवला, तर हे म्हणले तुमचे 2-2 लग्न झाले. मग मी पण म्हणलं हा तू पण आता माझी 3री बायको. असले तर यांचे शेक आहेत. मम्मी, मित्रांनो खरं सांगू की एक साइड मोठी दीदी आणि बारकी दीदी म्हणजे हे मध्ये होते. मी मध्ये होतो. ह्या साईडला आमची मोठी दीदी सपनात आहे, ह्या साईडला सोनात आहे, आणि अशी आई होती. आणि तो फोटो मी हिला पाठवला, ही माझी फॅमिली म्हणून दाखवायसाठी. तर ह्यांनी नाही दाखवलं नव्हता, ह्यांनी माझ्या आयडी वरनं घेतलेला होता. कुठं फेसबुक का कशावर तरी फेसबुक बघितला वरून बघितलेला. बघितला दिला नव्हता मी, फेसबुक वरनं दिला, बघितला त्यांनी. बघितल्यावरती म्हणले तुमचं लग्न झालं, तुम्ही मला सांगितलं नाही, माझ्याशी खोटं बोलताय, आजपासून ब्रेकअप. ब्लॉक. मम्मी टिकटॉकला ब्लॉक, फेसबुकला ब्लॉक, सगळीकडे ब्लॉक. म्हणजे ब्लॉक का केलं मित्रांनो? मला वाटलं यांचं लग्न झालंय आणि त्यांनी मला सांगितलं नाही. 2-2 बायका, म्हणजे मला असं वाटलं. सॉरी हा. बर का, पण आणि मित्रांनो मग mistake तिचं असते. ती मिस्टेक दूर करण्यासाठी मग आम्ही त्याच्या आधी सोनाताईचं जे होतं का नाही ती अल्बम वगैरे, त्यातनं फोटो काढून दाखवला, हे बघा हे ह्यांचे मिस्टर आहेत आणि हे ह्यांचे मिस्टर आहेत, ह्या दोघींचं लग्न झालेलं आहे. हे कवाची गोष्ट आहे, जेव्हा आमचं लग्न झालं गेलते ना माहेरला तेव्हाची तेव्हा. गोष्ट. मला म्हणत होती तुम्ही धोका देताय मला, तुमचं लग्न पण झालंय. हेकडच्या माणसाला कुणालाच माहित नव्हतं आमच्या दोघांचं लग्न झालंय म्हणून. हा. आणि दिदींचं लग्नामुळे तर मी इकडं नव्हती येत मित्रांनो. खास सांगू तर म्हणजे आमच्या दोघं हे मोठे आहेत ना, तर आमच्या दोघांचं लग्न झालं आणि झाल्यानंतर मग दोघी बहिणीचं लग्न आहोने केलं. आणि केल्यानंतर म्हणजे मला काहीच म्हणजे माहित नव्हतं की बाबा ह्यांची बहीण आहेत की कोण आहे, जेव्हा मी घरी होती तेव्हा. तर मित्रांनो तुम्हाला सांगते, माझं कंटिन्यू सारखं म्हणजे हमेशा मेरा फोन है ना साइलेंट में रहता था, वाइब्रेट. म्हणजे घरी कोण आलं होते का तेव्हा. नाही घरी कोण आलं का नाही, भाऊ भैया गए फोन रखो, हम थोड़ी बहुत देर बाद लगाते हैं फोन. बाबू इधर फोन देखते देखते रे बोर हो जाता था और फिर सो जाता था. मित्रांनो भावा आला किंवा आई 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 समोर कारण तुम्ही की बोलत होते. घरामध्ये ह्यांच्या बॉडीगार्ड जेवढे होते, 5 भाऊ 3 बहिणी आणि आई बाप, आणि पोरं पण कुटुंब, होते. बारकी पोरं तर वेगळीच. आले की अम्मी बुआ कहीं से बात करत है. बुआ बुआ मतलब बुआ. आत्या को बुआ. हाँ बुआ किसी से बात कर रही है, अम्मी बुआ किससे बात कर रही है. ऐसे चुगली करने वाले तो बहुत थे, बच्चे थे. इसलिए डर डर के बात कर रही थी. आणि मित्रांनो सांगते, जसं की दरवाजा उघडून ठेवायचे आणि थोडस एवढं कोपरं असं बघायसाठी मी ठेवत होते, कॅमेरा लावलेला. बघा म्हणजे मी बघायला ठेवत होते की माझा भाऊ जर आला ना तर बाबूला सांगणार आहे, बाबू आता मी फोन ठेवते, नंतर फोन लावा, कारण की माझा भाऊ आले ते असं. म्हणजे म्हणून मी काय करायचे माहिती का, फोनवर बोलता बोलता आणि माझा भावा म्हणजे इथून थोडंसं लांब असं दिसलं मला की लगेच बाबूला सांगून आणि कट करून सायलेंट मध्ये फोन ठेवून, आणि मी खटच्या खाली, ते बेडच्या खाली नाही का असं खटच्या खाली असते मोबाईल, त्याच्याच खाली असं म्हणजे टाकून द्यायचे, ताकी म्हणजे माझा मोबाईल जर म्हणजे भाऊ माझा मागितला की दाव बरा तुझा मोबाईल, मागितल्यानंतर मग त्यांच्या फोटो नंबर हे सगळं, आणि मेन टायमिंगला असं अचानक यायचे भाऊ, नंबर पण नव्हती मी डिलीट करन, म्हणजे मेरा नंबर भी नहीं डिलीट हो पाता था, और मेरा भाई अचानक आ जाता, उसकी वजह से मैं डर जाती थी कि अभी अब क्या होगा मम्मी. देखिए दोस्तों, मग आहो नंतर सांगायचं की जेव्हा तुझा भाऊ असलं तेव्हा तू फोन नको करत जाऊ, तुझ्या मम्मी पापाला बोलल्यानंतर मग तुला इकडं आणणार आहे हा. असं. मग फोनवर जेव्हा आम्ही बोलत होते ना तेव्हा यांच्या तर काही भीती नव्हतं, कारण की हेच मोठा मम्मी दीदींचे लग्न, ह्यांना तर काहीच भीती नव्हतं, जेव्हा फोन लावा तेव्हा बोलाव. आणि माझं तर लईच डेंजर भाऊ पप्पा हे सगळं होते. मम्मीला मी काय भेट नव्हती, कारण मम्मीला सगळं माहित होतं. मम्मीला आधीच मी सांगितलं होतं की मुंबईच्या आहेत मम्मीला आणि तुमच्या ह्याच्या जावाई- बहिणीला हे माहित होतं सगळ्याला, त्यांच्या घरच्यांना, मम्मीला आणि बहिणीला. पण बहिणीत आपले ससुराल में थी ना, तो हा, उनसे तो वही ये नहीं त्यांच्या था. घरात बहिणीला, मम्मीला, बारक्या भावाला, आणि नंतर ना मग वडिलांना सांगितलं. त्यांचा ते नकारच होता, पण नंतर ते कसं मनवलं ते तर तुम्हाला सांगणारच आहे. पण आणि- आधी अजून जाणून घ्या मित्रांनो. आणि मित्रांनो जेवणाचं सांगा ना मित्रांनो, आता सांगते, जेवायची टायमिंगला आहे ना, जेवण कराय जेव्हा म्हणजे भूक लागला 12-2 वाजता, तर मी फोन करायच्या, आमचा तर फोन कंटिन्यू चालूच असता, म्हणजे चालूच होता. 24 तासातले 23 तास तर फोन चालूच होतो. 1 तास हा. फक्त कशामुळे नाही, टॉयलेटला बिलेटला जात असेल त्यामुळे बंद फोन. मम्मी हा, बरोबर आहे. असं नाही मित्रांनो, माझा भावा किंवा कोणी आला ना तेव्हा फोन कट करायचा, आणि स्विच ऑफ झाला म्हणजे मोबाईल डिस्चार्ज झाला ना तेव्हा, म्हणजे आता कसं आहे ना, मोबाईल बोलता बोलता आहे ना डिस्चार्ज कधी होतच नाही ते काय कळतच नाही आपल्याला.
लगेच स्विच ऑफ जाता. आणि मोबाईल चार्जिंग लावताना मित्रांनो दरवाजा पॅक करत होती मी. दरवाजा बंद करून मग मी मोबाईल चार्जिंग लावायचे. चार्जिंग लावल्यानंतर मग दरवाजा उघडायचा. नाहीतर अचानक भाऊ आला ना तर तो लगेच फोन घेत होता. काय करत होती? मित्रांनो ऐका, आता ज्या वेळेस आम्ही फोनवर बोलत होतो का नाही, त्यावेळेस आमचं जेवण कसं असायचं माहिती का? फोन चालू, इकडे जेवण चालू. तिने खाल्लं तर मी खायचं. नाही नाही असं नाही, तुम्ही मग? पूर्ण सांगत नाही मित्रांनो. फोन चालू असला ना तर आधी फोटो पाठवायचे. ह्यांना वाटायचं की ती खोटं तर नाही हो, बोलत. ते तर तर- राहिलंच. तर मी थांबा, विचारते. तुम्ही नाही सांगा तुम्ही नीट. ऐका मित्रांनो, ह्यांच्यामुळे तर ह्यांनी तर काहीच रेकॉर्डिंग नाही, फोटो नाही, लग्नाच्या आधीचं काहीच नाही ठेवलं. पण मी रिकॉर्डिंग 10-12 रिकॉर्डिंग आहे आमच्या कॉलचं रिकॉर्डिंग. आणि चॅटिंगचं पण भरपूर आहे. चॅटिंगचं 400-500 आहे चॅटिंगच्या. फेसबुक आणि व्हॉट्सअपचं हे सगळं आहे. फक्त माझा जे फोटो होता ना लग्नाच्या आधीचा ते मेमोरीमध्ये होता. ते मेमोरी फुटलेला आहे, म्हणजे खराब झाले. तर त्यामुळे फोटो रिकवर होत नाही, खराब झालेला आहे. आणि मित्रांनो फोन चालू राहायचा आणि हे म्हणायच्या ताट घेतली का? मी म्हणलं हो. ऐसे खाना ले लिया? हाँ ले लिया. मैंने इनको पूछा आपने खाना ले लिया? ये बोले हाँ ले लिया. तो मैंने बोला फोटो भेजिए. तो ये अपने एक थाली का फोटो भेजते थे क्या क्या खाने में लिए हैं. और मैं भी फिर अपने ये भी अपना थाली का फोटो भेजती थी, क्या क्या खाना ले रही है. मैं सब्जी कभी कभी रोटी कंफ्यूज हो जाता था, क्या क्या ले रही है. चपाती तो इतनी इतनी सा छोटा छोटा, अपना चपाती इतना बड़ा बड़ा, इनका इतना सा. हम सोच रहे थे खाना क्या खा रहे हो आप लोग. भात मी ज्यादा खाती थी गाईस. चावल. म्हणजे मित्रांनो चावल आहे ना खूप आवडत होतं मला. आणि एक चपाती घेत होती. एवढे चपाती आहे युपीच्या. आणि आहो मोठ्या मोठ्या चपाती घेत होता. पण ते मी इग्नोर केला. म्हणलं जाऊ दे, ह्यांच्याकडचं कसं आहे माझ्याकडचं कसं आहे ती इग्नोर करायच्या. एकमेकांच्या ताटचं फोटो पाठवायच्या. फोटो पाठवल्यानंतर एक घास ते मला चारायच्या. असं म्हणायचं बाबू आ करो आपको पहले खिलाती हो. खरं मित्रांनो ये ये हमारा खाना खाने का स्टाइल था मोबाइल पे. मोबाईल पे म्हणजे एक निवाला मी त्याला चारायच्या आणि हे मला चारायच्या. असं चारल्यानंतर मग आमच्या जेवणाची सुरुवात व्हायची. मग जेवण झाल्यानंतर कधी कधी तर माझे पप्पा मम्मी मी भाऊ सगळं म्हणजे जागे बसून जेवण करत एकत्र म्हणतात ना. एकत्र. हा एकत्र बसून जेवण करायचे. तेव्हा तर ह्यांना काय करायचं बाहेर जाऊन मी एक घास चारून मोबाईलवर चारून यायचं. तोपर्यंत पप्पा म्हणायचे बिट्टी बाहर क्या करत है, इधर आओ सब लोग बैठ के खाना खाते हैं. तर मित्रांनो म्हणजे ह्यांना एक घास ह्यांना म्हणायचं बाबू बाबू पप्पा बुला रहे हैं, बाद में हम बात करते, फोन चालू रहने दो. तर मित्रांनो असं फोन चालू राहायचा. अहो ऐकायचे आम्ही सगळेजण बोलता बोलता जेवण करायच्या. आणि मोबाईल सायलेंट मध्ये कंटिन्यू होता. नंतर जेवण झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर मग फोनवर बोलत होते आम्ही. आणि मित्रांनो असं बोलता बोलता आहे ना एक दिवशी माझा भाऊ मला पकडला होता धीरज. ते काय झालं म्हणजे बोलता बोलता असं मी आमच्या दोघांचं भांडणच झालं मला वाटतं. असं रुसा चाललेला होता. आणि तो अचानक आला. अचानक म्हणजे कसं कुठून आलं मला काही दिसलं नाही. मी बघितलं सुद्धा नाही कारण की माझा मूड लय डिस्टर्ब होता, ऑफ होता. त्यामुळे मी काही बघितली नाही. आणि तो अचानक आला आणि तो माझा असं मोबाईल मी असं म्हणजे बोलत होते. असं उशी असते ना तकिया खाले असं करून मी असं बोलत होते. आणि डोळ्यात पाणी होता, रडलेलं होते असं वाटत होतं मला. म्हणजे आम्ही दोघं आहे ना फोनवर पण लय रडले. जेव्हापासून तेव्हापासून काही रडलं नाही एकमेकांसाठी. पण फोनवरती खूप रडलेला आहे. आणि तो अचानक माझा मोबाईल असं हिसकावून घेतला. काय म्हणतात त्याला असं हिसकावून छोर घेतला. लिया असं निकाल लिया. मोबाईल जसं घेतला मी अचानक उठले नंतर मी बघितलं. तो म्हणलं कुणाशी बोलत होते. मी म्हणलं कोणीच नाही. आता मी त्याला सांगू काय त्यांनी माझा मोबाईल दाबून ठेवला. त्यांनी काय केलं नाही, आहोला फोन केला नाही, नंबर डिलीट केला नाही, कुणाला सांगितलं नाही. फक्त माझा मोबाईल आपल्या जवळ ठेवला. तो देत नव्हता. म्हणजे मला असं वाटायचं आता कसं व्हायचे हे फोन नाही दिलं तर मी कसं बोलणार आहे बाबूसोबत. म्हणजे मला खूप भीती वाटायची. आणि एक दिन भी मैं इनके बिना नहीं रह सकती थी और ये मेरे बिना. मित्रांनो आम्ही ज्यावेळेस झोपत होतो ना, झोपताना सुद्धा आमचा फोन चालू असायचा, कंटिन्यू चालू असायचा. जेव्हा मोबाईल स्विच ऑफ होईल तेव्हाच आमचा कॉल कट व्हायचा. हो नाहीतर कॉल आमचा 18 तास 20 तास कंटिन्यू चालू असायचा. पहिला असं व्हायचं 1 तास झाला 2 तास झाला की कॉल आपोआप कट व्हायचा. मग परत लावायचं आम्ही. हो परत लावायचं. आणि कधी कधी तर त्याच्या पण शक व्हायचं तुम्ही कशाला फोन कट केलाय. हा अरे म्हणायचं तू का फोन कट केली. मी म्हणलं मी नाही केलाय.
मनानेच कट झाला. मग ते हळूहळू कळायला लागलं की 1 तास झाल्यानंतर फोन आपाप कटतात. आणि नंतर मित्रांनो त्यांनी मोबाईल माझा दिला नाही, दिवसभर नाही दिला. नंतर मी माझ्या मम्मीला रिक्वेस्ट केला, मम्मीला म्हणजे लय गोडीत बोलला, मम्मी माझा फोन भैया को बोल दे मोबाईल. मग त्यांनी मला काय बोललं नव्हतं, फक्त तो म्हणत होता की मोबाईल तुला नाही द्यायचे वापरायला. पण म्हणलं मोबाईल नाही दिले तर मी कसं जगायचे. मग नंतर हळूहळू मम्मीला म्हणलं तर मम्मी माझी भाऊ सोबत भांडण करून मोबाईल दिले. कारण की घेतलं. मम्मीला आम्ही सांगितलेलं होतं आधीच. हा मम्मी म्हटलेली सगळ्यांचा निर्णय झाल्यानंतर मग आपण बघू लग्नाचं, तोपर्यंत तुमचं जे आहे बोलणं बोलत चालू राहू राहावा. द्या. पण ही काय आहे ना, मम्मीला कवा म्हणजे मम्मी पण नव्हती विश्वास करत, कारण की हे मुंबईचं, महाराष्ट्राचं, मी युपीचं, त्यामुळे मम्मीला पण विश्वास नव्हता पडत. कारण की मम्मीला काय वाटायचं की टाइमपास करतात का, एक दिवशी जर सोडलं, तुला घेऊन गेला, परत सोडलं तर आपली किती बेइज्जती होईल, म्हणजे किती नाव म्हणजे खराब होईल वगैरे हा असं त्यांच्या घरच्यांना वाटायचं मित्रांनो. हा. आणि अजून माझे जे भाऊ आहेत ना, त्यांना अजून म्हणजे थोडा राग आहे, बोलतात पण मनासारखं नाही बोलत. हळूहळू म्हणजे अजून त्यांना एक एक दोन जे भाऊ आहेत, 5 भावांपैकी 2 भाऊ जे आहेत त्यांना अजून सुद्धा थोडासा मनात राग येतो. पण पूर्ण तरी सुद्धा ते बोलतात आमच्याबरोबर. बोलतात. पण आता एकदम न्यू इयरला त्यांनी मला विश करायसाठी फोन केलेला होता, है ना मोठा भाऊ. न्यू इयरला 1 जानेवारीला त्यांनी कॉल केलता, मला हॅपी न्यू इयर बोलला. आणि बोलल्यानंतर राहुलला पण बोललेत. आणि मग नंतर बोलल्यानंतर आता म्हणजे तेव्हापासून तर अजून फोन आलेला नाहीये, कारण की माझा भाऊ बाहेर असते. आणि मित्रांनो एक दिवशी काय झाला, एक किरण नावाचे म्हणजे आमचे चुलते आहे, ते चुलत भाऊ आहे ते. तर हे दोघं कामावर जात होते आणि ते म्हणले ते मी आणि किरण आले ते कामावर. मी म्हणलं किरण, मला वाटलं लेडीज आहे, म्हणजे आमच्याकडे तर लेडीजचे नाव असते किरण. तर मी म्हणलं तुम्ही लेडीज सोबत जाता कामावर? म्हणजे हिंदी में जे मैंने बोला कि आप लड़की के साथ जाते लड़की हैं? के साथ काम पे जाते हो आप, लड़की को लेके काम पे जाते हो? हाँ, मुझे उल्लू तो हम बना बोले रहे हो. नहीं यार, आपको आइडेंटिटी भेजू क्या उसका? फिर उसका मैंने आइडेंटिटी कार्ड भेज दिया, ये है किरण, मेरा चचेरा भाई. ते म्हणजे लगेच राग शांत नाही होत मित्रांनो, कुणाचं पण असू द्या, राग शांत होत नाही. दिवसभर हे कामावर नाही गेलेत. आईने डब्बा बनवून दिलं तर चपाती आणि कसाची भाजी, पण ह्यांनी काय केलं, कुत्र्याला चारलं चपाती. आणि म्हणलं आज मी कामावर नाही जाणार आहे, जोपर्यंत तू फोन नाही उचलला तोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत मी जाणार नाही मी कामावर. हिने फोन नाही उचलला, हिने ब्लॉक केला फोन. मग मी हिच्या बहिणीला फोन केला. बहिणीचा नंबर हिच्या माझ्याकडे होता आणि मोठ्या बहिणीचा नंबर माझ्याकडे नव्हता, पण तिने असंच एकदा त्याच्यावर फोन लावला तेव्हा मी ठेवला होता माझ्याकडे जपून. मग मी तिला फोन केला, तू सांग शिल्पाला की नाही आहे कोण असं, मी म्हणजे दुसरं कोण मुलगी नाही आहे माझ्या आयुष्यात, असं मी तिला लय समजवलं. मग तिने हिला फोन केला, तू असं का करते शिल्पा, तू नाही आहे म्हणतोय, हे झालं काय म्हणतो रे ते दीदी, म्हणत होते, दीदी म्हणत होते तू उससे अगं बात कर ले. हाँ एक बार हम्म. तू बात कर ले, ब्लॉग में नहीं निकालना है तो मत निकाल, लेकिन एक बार बात कर लेगी तो फिर बाद में तुम दोनों का जो है कंफ्यूजन वो सॉल्व हो जाएगा, ऐसे वैसे करके. मुझे भी नाही रहा जा रहा था गाईस, म्हणजे मित्रांनो मी पण नाही राहू शकत होते म्हणजे ह्यांच्या शिवाय. मग मी नंतर फोन लावल्यानंतर मग मी पण रडायला लागली, आहो पण रडायला लागले. खूप म्हणजे खूप वाईट वाटलं होतं मित्रांनो. म्हणजे कसं सांगावं की एक लव्ह मॅरेज जो होतात ना, आपले एकमेकांसोबत जे प्रेम असते ना, विश्वास ठेवावं लागते. पण नाही विश्वास जर म्हणजे असं शक होतात, शक सगळ्यांना लव होतात. लव केलं म्हणजे शक होणारच. फक्त साथीदार कसा आहे आणि कसा निवडलाय त्याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. खरं सांगायचं झालं तर आपला साथीदार आणि किंवा आपण इमानदार राहिलो ना, तर आपला साथीदारही आपल्याबरोबर इमानदार राहतो. एवढं लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस लव करत असतो तर कोणाच्या आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी नाही करायचं मित्रांनो, तर कोणाचं आयुष्य, दुसऱ्याचं आयुष्य सुधारवण्यासाठी आपण लव्ह मॅरेज केलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आणि मित्रांनो जेव्हा म्हणजे काय लक्षात आता मला, मी विसरून जातो. जातो नाही म्हणायचं, जाते म्हणायचं, विसरून जाते. विसरून मी विसरून जातो जातो म्हणलं मग तुला सगळे म्हणतील तुम्ही जेंट्स आहेत का काय. मम्म्या नाही येत ना, सांगायचं असं हळूहळू. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं, जेव्हा आम्ही पबजी खेळायचे ना, तेव्हा आम्ही चौघं खेळत होते. म्हणजे आम्ही दोघं आणि कुणीतरी म्हणजे दोघं आला, किंवा माझी बहीण किंवा माझ्या बहीणच्या जो मित्र होते ते, म्हणजे सगळेजण चौघं जर मिळून खेळायचे ना. मित्रांनो मी सांगतो, रिअल गोष्ट सांगतो. ज्यावेळेस आम्ही पबजी खेळत होतो का नाही, हे त्यावेळेस खोटं आहे का मग? नाही खोटं नाही, मी सांगतो ना मित्रांनो. आम्ही दोघं एक असायचो
आणि अजून तिसरा चौथा कोण, ही जी बहीण एक असायची, कधी कधी रॅन्डम प्लेअर येतात ना, हा. मग आम्ही दोघं बोलत असल्या मी हिला काय म्हणतो, अजिबात माईक बिक चालू करायचं नाही, बोलायचं नाही मित्रांनो. कारण की तुम्हाला माहिती, ज्याशी आपण लवकर करतो त्याला आपण त्याचा आवाज कोणी ऐकलेला आपल्याला आवडत नाही. त्यामुळे मी हिला ते सांगायचं. भले ही जी बहीण जरी असली ना सोबत, आणि तिच्या बरोबर जरी त्यांचे मिस्टर किंवा त्यांचं देवर वगैरे असले काय, तरी मी हिला सांगायचो तू बोलायचं नाही. आणि नंतर नंतर मग मी काय केलं, मग असं आहे ना, बरं ठीक आहे म्हणलं, चालतंय. मग पबजी खेळताना आहे ना मग फक्त दोघांची मॅच लावायची, दुईट लावायचं. डुएट डुएट हा, दोघांची मॅच, फक्त दोघं. दोघच जण आणि बाकीचे अशी मॅच लावायला सुरुवात केली. मग मग ही जी बहीण आली का नाही, मग म्हणायचो आपण तिघात खेळायचे, मग तिसरा कोण येईल त्याला घ्यायचा नाही. तिसरा आला की मग त्याला मी बॉम्ब निवडून टाकायचो, मारून टाकायचो. खूप मजा यायची मित्रांनो. आता पण पबजी खेळते मित्रांनो, पण कामामुळे आहे ना वेळच भेटत नाही. आम्ही कारण त्यामुळे की पबजी मित्रांनो आतापर्यंत डिलीट केली नाही. हो. आम्ही पबजी दोघं नवरा बायको खेळतो. बाकीचे म्हणजे आम्ही काही फ्रेंड त्याच्यावर कोणाला केलेलं नाही आणि करणार पण नाही. कशामुळे? त्यामुळे तर आम्ही भेटलेला आहे. त्यामुळे त्याच्यामुळे आम्ही पबजी ठेवलेली आहे. आम्हाला कधी कधी वेळ भेटला का नाही, असं वाटलं का नाही चल बाबा आज आपण पबजी खेळू, तर आम्ही दोघं लगेच अपडेटला मोबाईल टाकतो की लगेच पबजी खेळत बसतो. हो, कारण की ते आमच्यासाठी खूप खास आहे मित्रांनो. कारण की आम्ही पबजीवर भेटलेला आहे. तर त्यामुळे असं वाटतं की पबजी कधीच बंद नाही व्हावं आणि कधीच डिलीट पण नाही करणार. आमच्या फोनमध्ये असंच राहणार आहे, कधीच खेळू या ना खेळू. कारण की जेव्हा आम्हाला वेळ भेटला तेव्हा आम्ही खेळत असते आणि खूप भारी वाटतं ते. म्हणजे जुना आठवण येतात जेव्हा जुन्या आमच्या आठवणी येतात. आणि त्यावेळेस ऐका ना, म्हणजे मला एक सांगायचं अजून एक, आम्ही ज्यावेळेस खेळत असलो का नाही, तिसरा कोण काय म्हणलं का नाही, मी त्याला शिव्या देऊन इतक्या घनघन शिव्या द्यायचो. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या मराठी भाषेतल्या शिव्या भरपूर चांगल्या चांगल्या शिव्या असतात. तर त्या शिव्या देऊन मी त्या पुढच्या समोरच्या व्यक्तीला बॉम्ब टाकून म्हणा, गाडीत बसून पेट्रोल पशी थांबवायचो, पेट्रोलची टाकी ठेवायचो आणि तिला गोळ्या घालायचो, त्याला मारायचो. आणि मग हे मला रिवाय करायची. आणि अहो काय करायचं माहिती का, डायरेक्ट त्याच्यावर बॉम्ब फेकायचा आणि बॉम्ब ह्यांच्या आहे ना एकदम निशाणा एकदम परफेक्ट बसत होता. फेकला की डायरेक्ट त्याच्या अंगावर जायचा आणि तो Knock. नॉक व्हायचा. आणि मग नंतर मी त्यांना रिवाईव्ह द्यायचा. आणि रिवाईव्ह द्यायच्या टायमिंगला आहे ना, मला आहे ना असं वाटायचं ना की ते आता आउट झाला की मग परत कसं बोलवायचं. आणि आम्ही एकमेकांना सांगितलं होतं की मर गए नाही का, गेम खेळता खेळता म्हणतं आपण चुकून नसा मर गए, असं मेरे भाषे में म्हणजे यूपी में असंच म्हणतात ते की मर गए यार अब फिर से आना पडेगा. आपण कसं बोलतो आउट आउट झालो ना असं म्हणतात. तर मी याला रिवाईव्ह देत होते आणि रिवाईव्ह देताना म्हणजे झाल्यानंतर मग मला असं वाटायचं हे असं का करतं, ते बॉम्बच फेकायच्या आणि माझं फेकचं किल आहो करत होते. कमीत कमी किती किल करायचं रे? टीडीएम मध्ये पण ह्यांनीच करायच्या. टीडीएम मध्ये 35 काय 40 30 35 40 25 किल कंटिन्यू असतात टीडीएम मध्ये म्हणजे आपले. टीडीएम मध्ये फर्स्ट आहो येत होता, सेकंड बी येत होते. मग हम्म. बाकीचे जे आपले म्हणजे चौघमधले जे ग्रुप होते ते येत होते. आणि एक दोन वेळा असं झालं की माझी बहिणी खूप रागावली होती. मम्मी खूप रागावली होती कारण की आम्हीच दोघं सारखंच फर्स्ट यायचे, हे फर्स्ट यायचे मी सेकंड यायचे. तिची बहीण एवढी रागवली मित्रांनो, आम्ही दोघं मी फर्स्ट यायचो, ही सेकंड यायची. म्हणून तिने काय केलं माहिती का, इर अँगल म्हणून मी आपण तो लावला आणि त्याच्यात मग आमच्या अंगा बॉम्ब टाकला. आम्हालाच म्हणजे बदलात घेतला. तर खूप भारी असं वाटायचे मित्रांनो. आणि हेच आहे आमच्या लव्ह स्टोरी. अजून आहे भरपूर आहे भरपूर मित्रांनो. सांगायला मित्रांनो लव्ह स्टोरी आहे, पण तुम्हाला पण ऐकायला मजा वाटली पाहिजे. नुसतं लॉंग असं मोठं व्हिडिओ करून पण उपयोग नाहीये. थोडक्यात थोडकी करून तुम्हाला आम्ही सांगत आहे. हो आणि ह्याचा आनंद घेत असाल ना, तर शेअर करायचा पण थोडीशी आमच्यावरती कृपा करा, एवढीच विनंती करेन आम्ही. हो आणि मित्रांनो. भरपूर अशी लव्ह स्टोरी अजून लांब आहे आमची, ती थोडी थोडी पार्ट करून आम्ही सांगतोय. आमच्या कामाच्या वेळातनं वेळ काढून आम्ही व्हिडिओ बनवतोय. आणि जर आवडत असेल ना मित्रांनो, फक्त एक शेअर करायला आमची इच्छा आहे की तुम्ही ते करावं. भरपूर लोक आहेत की त्यांनी सांगितलं की दादा तुमची लव्ह स्टोरीचा पुढचा पार्ट लवकर आणा, लवकर आणा, येऊ लवकर द्या आणा. लवकर येऊ द्या. म्हणून आता हा पार्ट आणलाय मित्रांनो. अजून भरपूर काही सांगायचंय, वेळात वेळ काढून ते पण पार्ट आम्ही काढत राहू. जसे जसे आमचे काम आम्ही कामातनं वेळ काढून तुमच्या सर्वांसाठी ती स्टोरी आणू. फक्त आमची एवढी चूक झाली मित्रांनो की आमच्या लव्ह स्टोरीला आम्ही सांगायला सुरुवात लेट केली. हो पण आता लेट केली तर ती डायरेक्ट थांब लेट केली का नाही मित्रांनो, आता आम्ही जे लेट केली का नाही, तर तुम्ही ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं थेट प्रक्षेपण तुम्ही करा. हो. आणि मित्रांनो एक अजून, आम्ही का लेट केलं, आम्हाला माहित नव्हतं की आम्ही YouTube वर काम करणार आहे. नाहीतर आम्ही कवच सांगितलं असतं. आणि आम्ही आजपर्यंत विचार केला नव्हता की आम्ही युट्यूब वरती व्हिडिओ बनवू, काम करू, कॉमेडी व्हिडिओ बनवू. पण जसं जसं आम्हाला कळायला लागलं तर युट्यूब मधनं इन्कम येतो, आपल्या जीवनाला हातभार लागेल, म्हणून आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. आणि तुमच्या सर्वांच्या आग्रहापायी आता ही लव्ह स्टोरी आम्ही आणतोय मित्रांनो. म्हणून म्हणतो मित्रांनो, आम्ही जरी केलं असेल लेट तरी तुम्ही आमचे व्हिडिओ पोहोचवा थेट. हो. आणि मित्रांनो खरं सांगू तर जे आता पार्ट 4, आता ही पार्ट 4 आहे. पार्ट 5 जेव्हा तुम्ही ऐकणार आहे ना, तर खूप तुम्हाला आवडेल, अजून आवडेल. कारण की हे 2 व्हीलरवर
महाराष्ट्र से यूपी आए हुए थे और किस लिए आए थे, लॉकडाउन में इतना जबरदस्त लॉन्ग. म्हणजे ही आता लग्नाच्या नंतरची गोष्ट आहे ही. हा, हे जे आता तुम्ही हा. ऐकलेलं आहे लग्नाच्या नंतरचं आहे. नंतरची म्हणजे गोष्ट जेव्हा आता. आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते तेव्हाची ही गोष्ट होतं. म्हणजे हा, फोनवर आतापर्यंत जे सांगितलेले ते आम्ही ज्यावेळेस मित्रमैत्रिणी होतो किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो ना, तेव्हाची ही आमची गोष्ट होती आता जे सांगितली ती. आणि आता जी पुढच्या भागमध्ये जे येणार आहे ते आमची लग्न झाल्यानंतरची स्टोरी आहे. आणि माझं काय दिवस गेलतं कसं कसं आहोनी कसं कसं काय काय केले ते दिवस गेल्यानंतर मी कुठं होते, आम्ही दोघं एकमेकांचे लांब कसं झालं, कसं काय झालं ते सगळं तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. आणि खरंच खूप आवडेल तुम्हाला. आणि Two wheeler वर- लॉकडाऊन मध्ये महत्वाचं म्हणजे भरपूर लोकांना माहिती, इथे सुद्धा गावात सुद्धा भरपूर लोकांना माहिती की लॉकडाऊन मध्ये मी इथून युपीला बाईक वरती एचएफ डिलक्स गाडी कसा घेऊन गेलतो हे तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये कळणार आहे. बाप रे मम्मी, 1500 किलोमीटर फक्त 3 दिवसात. 1500 किलोमीटर फक्त 3 दिवसात. मी महाराष्ट्रमध्ये जसं की इथून अक्कलकोट आणि गाणगापूर म्हणलं जायला तर मी नको नको करते, आणि हे कसं काय युपी आले ते मम्मी. आणि जेव्हा आम्ही म्हणजे भेटायचं टाइम आला, म्हणजे एक शॉपमध्ये आम्ही गेलतो तिथं म्हणजे नाश्ता वगैरे करायला, कॉफी पियाला, तेव्हा मी आणि मम्मी आणि आहो गेलते. तेव्हा तर पाऊस एवढं पाऊस होता ना. पावसाचे दिवस जेव्हा येते ना तेव्हा आमच्या लव स्टोरी खूप याद आती है. क्या बोलते हैं? हा. काय लक्षात येतात, आठवण याद येते, आठवण. याद आ रहा है तेरा प्यार. मम्मी ठीक आहे मित्रांनो, तर एंड करायचं आता. मग काय आता मित्रांनो, आता आम्हाला पुढची लव्ह स्टोरी सांगायची आहे अजून. तोपर्यंत तुम्ही ही लव्ह स्टोरी बघून आणि पाठीमागच्या लव्ह स्टोरीचे व्हिडिओ बघून आनंद घेत राहा. आम्ही पण हसतोया आणि तुम्ही पण हसत राहा. कशी वाटते लव्ह स्टोरी ती पण नक्की कमेंट नक्की करून कमेंट सांगा. करून सांगा. पण छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, व्हिडिओला फक्त एक शेअर करा हो, आणि त्यांना सांगा की तुम्ही पुढे तिघांना शेअर करा. एवढीच शेअर रिक्वेस्ट आहे. करायला जर नाही तुम्हाला तर तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही ठेवत जावा. तुमच्या पाहुणा मंडळ जे स्टेटसला असते वगैरे ते ठेवत जावा. बघणार युपीची आहे. मुलगी कशी झाली महाराष्ट्राची सून हे तर तुम्हाला ह्या लव्ह स्टोरीत मधनच कळणार आहे. आणि आता आम्ही जाणार आहे आमच्या बहिणीच्या पोराचं लग्न आहे, तर तिकडे जाणार आहे मै मध्ये. मे तुम्हाला महिन्यामध्ये धूमधडाका लग्नाचा हिच्या बहिणीच्या पोराचा. आणि तिथं मी नाचणार आहे महाराष्ट्रीयन डान्स. लावणी माझी कंबर माझी मोडली. बघा मित्रांनो कसं काय. आणि तिकडच्या माणसांना तर महाराष्ट्राचे लोक पावसला की खूप बघतात ते टुकू तिथं गेल्या म्हणणारच मी, बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आजचा लव्ह स्टोरी खूप छान वाटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नको. आणि न्यू असेल चॅनलवरती तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नको. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःच्या काळजी घ्या. बाय बाय.